मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली की राज्यातील पक्ष आणि विपक्ष आपापल्या सोयीनुसार महिलांसाठी वेगवेगळ्या नावाने आर्थिक लाभ देण्याचे आश्वासन देतात. अशाच प्रकारे आता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आम आदमी पक्षाने महिलांना महिला सन्मान योजनेद्वारे आधी 1,000 रुपये आणि नंतर 2,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर काँग्रेसनेही प्यारी दीदी योजनेची घोषणा करत ते सत्तेत आल्या महिलांना दर महिन्याला 2,500 रुपये आर्थिक लाभ देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान अलीकडेच काही राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी महिलांसाठी अशा प्रकारच्या योजना जाहीर केल्या होत्या. त्याच्यात त्यांना निवडणूक जिंकण्यात हातभार लागल्याचेही पाहायला मिळाले होते. गेल्या काही काळात अनेक राज्यांनी नागरिकांना थेट पैशांच्या स्वरूपात लाभ देण्याच्या योजना आणल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेशात लाडली बहिणा आणि महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेची देशभरात चर्चा झाली. दरम्यान सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती B.R. गवई आणि A.G. मसिह यांच्या खंडपीठाने लाडकी बहीण योजना, लाडली बहिणा योजना आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या पैशाच्या स्वरूपात देण्यात येणाऱ्या आश्वासनाचा उल्लेख केला. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती म्हणाले, विविध राज्यांकडे सरकारकडे मोफत द्यायला पैसे आहेत, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांना पगार आणि निवृत्ती वेतन देण्याचा मुद्दा आला की ते आर्थिक संकट असल्याचा दावा करतात. न्यायालयाच्या खंडपीठाने पुढे म्हटले की जे लोक कोणतेही काम करत नाही त्यांच्यासाठी सर्व राज्यांच्या सरकारांकडे पैसे असतात, पण निवडणुका आल्या की तुम्ही लाडकी बहीण योजना, लाडली बहीण योजना आणि इतर नवीन योजना जाहीर करता, जिथे तुम्ही पैशांच्या स्वरूपात लाभ देता. आता दिल्लीतही काही राजकीय पक्षांकडून सत्तेत आल्यास प्यारी दीदी योजनेद्वारे 2,500 रुपये रोख स्वरूपात देण्याची घोषणा केल्या जात आहेत. तर ही होती मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून विविध प्रकारच्या योजनांची घोषणा करण्याबाबतची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.